नमस्कार मित्रांनो, कडकराम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कडकराम हे चॅनल सध्या देशात समाजात घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि कलाक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील चालू घडामोडीवर आधारित चांगल्या वाईट घटनांचा कडक शब्दात समाचार घेण्याचा आणि समाजाला यातून बोध देण्याचा, समाजाला डोळे उघडून पाहायला लावण्याचा एक छोटासा प्रयत्न मुक्त पत्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक मी राम माळी कडकराम या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. आणि आजचा विषय आहे रस्त्यातील खड्डे. बघा, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आहे. महापालिकेचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेले. महापालिकेला रस्त्याच्या कंत्राटदाराने चुना लावला. खड्डे चुकवा, गाडी नीट चालवा, महापालिकेकडून बक्षीस मिळवा. खड्ड्यातून जाणाऱ्या प्रत्येक स्तरातील माणसांची अवस्था कशी असते पहा. मुंबईतल्या कोणत्याही उपनगरात जा किंवा पुण्यातल्या कोणत्याही रस्त्यावरून जा, प्रत्येक रस्त्याची अक्षरशः खड्ड्यामुळे चाळण झालेली दिसून येते. आणि हे फक्त पावसाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत दिसून येते. पावसाळ्यात खड्ड्यांचं प्रमाण जास्त असतं इतकंच. खड्ड्यातून साधत चालत जाताना सुद्धा वाट काढत, खड्डे चुकवत, खड्ड्यावरून उड्या मारत मारत रस्त्यावरील पाण्याच्या कडेकडेने कसरत करत चालत जावं लागतं. सायकलवाल्यांचं तर खड्ड्यातून जाताना फारच हाल होतात. एकतर त्यांच्या सायकलचं टायर पंक्चर तरी होतं किंवा टायर फुटून तरी जातं. टू व्हीलरवाला रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढत जात असताना बेडूक उड्या मारत जातो. तशा पद्धतीनं या खड्ड्यातून त्या खड्ड्यात, खड्ड्यातून पुन्हा बाहेर, पुन्हा खड्ड्यामध्ये, अशा पद्धतीनं तो जात असतो. चुकून जर टू व्हीलरवाल्या गाडीवरचा हँडलचा ताबा सुटला तर एकतर तो टू व्हीलरवाला खड्ड्यामध्ये पडेल किंवा गाडी खड्ड्यामध्ये पडेल, अशी त्याची अवस्था झालेली असते. चारचाकीवाल्यांचे हाल तर विचारूच नका. तो चारचाकी गाडी चालवणारा चारचाकीमध्ये बसलेला असतो खरा, पण खड्ड्यातून वाट काढत जात असताना आपण चारचाकीमध्ये बसलेल्याऐवजी बैलगाडीतून बसलोय की काय आणि प्रवास करतोय की काय असं त्याला वाटत असतं. त्याचबरोबर रिक्षावाले आणि चारचाकीवाले रस्त्यावरील पाण्यातून हळू जाण्याऐवजी चालत जाणाऱ्यांच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवत निर्लज्जासारखे बिनधास्त पुढे जात असतात. याशिवाय रस्त्यावरील खड्ड्यातून गाडी चालवत जात असताना अपघात होतो, माणसांचा मृत्यू होत असतो, तो वेगळाच. मग तो रस्ता महापालिकेतल्या हद्दीतला असू देल किंवा सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाच्या हद्दीतला असू देल, हा सर्व मानसिक त्रास सहन करणाऱ्या घटनेला जबाबदार कोण? अशावेळी महापालिका आणि सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग यांची जबाबदारी काय आहे? ते करतात काय? खड्ड्याला आणि माणसांच्या मृत्यूला महापालिका आणि सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग यांची जबाबदारी नाही का? लाखो कोट्यवधींचं प्रत्येक वर्षी कंत्राटदाराकडून महापालिका रस्ते बनवून घेतात. मग त्यांना नियम अटी लागू नाहीत का? रस्त्यावरील खड्ड्यांना आणि माणसाच्या मृत्यूला कंत्राटदाराला का जबाबदार धरलं जात नाही? रस्ते बनवून घेण्यापूर्वी कंत्राटदाराकडून लिखित स्वरूपात काही करार होत असेलच ना. आणि जर करार झालाच असेल तर त्या कंत्राटदाराकडून रस्ता कुठून कुठपर्यंत बनवलाय, त्या रस्त्या बनवण्याची तारीख, कंत्राटदाराचं नाव इत्यादी बोर्डमध्ये लिहावं, जेणेकरून तिथल्या सर्वसामान्य नागरिकाला कोणत्या कंत्राटदाराने हा रस्ता बनवलाय त्याची नोंद राहील. आणि जर काही अपघात झाला तर त्या कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल. बघा, मुंबईकर आणि पुणेकरांनो, हे खरं आहे का? खरं नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही, कारण ही अवस्था महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये आहे. हा प्रश्न फक्त मुंबई पुण्यापुरताच मर्यादित नाही. अशा खड्ड्यातून प्रवास करत तुम्ही आणि मी सर्वजण जातोय, तेव्हा खड्ड्यात पडलेल्या प्रत्येक माणसानं उठा, जागे व्हा आणि पालिकेतल्या अधिकाऱ्यांना जाब विचारा आणि खड्डेमुक्त व्हा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कडकराम या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.